नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता रुद्र आणि गिरिजा यांचं प्रेम हळूहळू फुलत चाललेलं असतं. रुद्राचं गिरिजावरती खूप जास्त प्रेम आहे, हे तर आपल्याला दिसतच असतं. पण इथे गिरिजाच्या मनामध्ये सुद्धा रुद्रने आता जागा मिळवलेली असते. गिरिजा रुद्रच्या प्रेमामध्ये हळूहळू पडायला लागलेली असते. तेव्हा गिरिजाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा आपल्या मनातली गोष्ट रुद्रला सांगायची. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये गिरिजाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. संक्रांतीच्या दिवशी इथे आता रुद्रचं तोंड गोड करत त्याला प्रेमाची कबुली द्यायची, असं आता गिरिजाने ठरवलेलं असतं. आणि त्याला अजून एक कारण असतं. कारण सावी रुद्रच्या मागेपुढे करत असते, त्याच्याजवळ लगट करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही गोष्ट गिरिजाला खटकल्यामुळे ती आता ठरवते की माझं रुद्रवरती प्रेम आहे, मी त्यांची बायको आहे, त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर माझ्या मनातली गोष्ट रुद्रला सांगणार. तेव्हा इथे आता तिळगुळ देऊन त्याचं तोंड गोड करणाऱ्या सावीला इथे गिरिजाने चांगलं धुडकावलेलं असतं. तिला धक्का देऊन रुद्रपासून लांब केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जंगलामध्ये गेलेलं असताना गिरिजाला तिची आई मिळालेली असते. पण गिरिजाला माहिती नाही आहे की ही माझी आईच आहे म्हणून. पण एका गोष्टीची तिला खात्री पटलेली असते की ती बाई जी तिला भेटलेली असते ती म्हणजे देवकी. ती सारखी छकुली छकुली अशी हाक मारत असते. आणि गिरिजा जेव्हा रुद्रच्या घरी आलेली असते तेव्हा त्या घरामध्ये तिला लहान बाळाच्या धावण्याचे आवाज, त्या बाळाच्या पैंजणाचे आवाज आणि तिची आई तिला ओरडते छकुली छकुली, हे असे आवाज गिरिजाला सारखे सारखे ऐकू येत असतात. आणि त्याच नावाने ती बाई जंगलामध्ये आपल्या मुलीला हाक मारते छकुली. या गोष्टीचा काही संबंध असेल का, असं आता गिरिजाच्या मनात आलेलं असतं. आणि म्हणूनच ती त्या बाईची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा, त्या बाई कोण आहेत, आपण त्यांना नक्की शोधून काढू. कारण त्यांनी आपली खूप मोठी मदत केली. त्यांनी तुला बांधून ठेवलेलं असताना तुला सोडवलं आणि मलासुद्धा मदत केली. तेव्हा आपण त्यांना नक्की शोधून काढू. पण आता आपण घरी जाऊया. तेव्हा घरी जायला निघाल्यानंतर रुद्रने गिरिजासाठी चप्पल आणलेली असते. कारण गिरिजाची चप्पल जंगलामध्ये त्या गुंडांमुळे तुटलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र स्वतःच्या हाताने गिरिजाला चप्पल घालत असतो. गिरिजा नको म्हणत असते. रुद्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, काही झालं तरी मी तुम्हाला चप्पल घालणार, त्याच्यात काय झालं. तेव्हा इथे रुद्र स्वतःच्या हाताने गिरिजाला चप्पल घालतो. ही गोष्ट आता गिरिजाच्या मनामध्ये घर करून गेलेली असते. ती खूपच जास्त इम्प्रेस झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आपल्याला जोडीदाराच्या रूपामध्ये किती चांगला मुलगा मिळालाय असं आता गिरिजाला वाटत असतं. ती लाजायला सुद्धा लागते. कारण इथे रुद्रचं प्रेम बघून ती भारावून गेलेली असते. रुद्रने तिला आधीच सांगितलेलं असतं की तुमचं माझ्यावरती प्रेम नाही, काही हरकत नाही, पण माझं तुमच्यावरती प्रेम आहे, पण मी तुमच्यावरती कधी ते लादणार नाही, असं त्याने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. रुद्र, सावी, श्री आणि विशाखा सगळेजण जंगलातून आता बाहेर निघालेले असतात घरी जायला. तेव्हा इथे गिरिजाची नजर त्या बाईला शोधत असते, पण ती बाई तिला दिसत नाही. पण प्रेक्षकांनो, रुद्रच्या गाडीच्या डिक्कीमध्येच देवकी आता लपून बसलेली असते आणि ती आता त्यांच्या घरपर्यंत येते. तेव्हा तिचं लक्ष आपल्या घराकडे जातं. ती म्हणत असते की हा बंगला तर माझ्या छकुलीचा आहे. तेव्हा ती तिथून आता पळ काढते. नागेश्वर बघायच्या आधी मला इथून निघून जायला हवं, असं आता देवकीच्या मनामध्ये येतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा इथे मनापासून रुद्रला थँक्यू म्हणत असते. कारण जंगलामध्ये रुद्रमुळेच इथे तिचा जीव वाचलेला असतो. नाहीतर इथे नागेश्वरमुळे तर आणि त्याच्या गुंडांमुळे तिला आता मरणाच्या दारातच उभं राहावं लागलेलं असतं. झाडाला तिला बांधून ठेवलेलं असतं. जंगलामध्ये असलेले प्राणी तिला आता धोका द्यायला सुद्धा येणार असतात. पण त्याच्यामधूनच इथे आता रुद्रने तिला वाचवलेलं असतं आणि तिच्या आईने सुद्धा. तेव्हा ती मनापासून रुद्रला थँक्यूसुद्धा म्हणते.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र आणि गिरिजा यांच्यातलं प्रेम हळूहळू वाढत चाललंय ही गोष्ट सावीला सुद्धा लक्षात येते. कारण रुद्र तिची काळजी करतच असतो, पण गिरिजा सुद्धा आता बायको म्हणून रुद्रची खूप जास्त काळजी घ्यायला लागलेली असते. ती रुद्रला मनापासून थँक्यू म्हणते की तुमच्यामुळे माझा जीव वाचला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावी रुद्रच्या मागेपुढे करत असते. ही गोष्ट गिरिजाला आवडत नाही. गिरिजा म्हणते की नवरा माझा आणि ही कोण आली आहे मोठी मागेपुढे करणारी. तेव्हा प्रेक्षकांनो, सावी म्हणत असते, काय गं, तू का एवढी रुद्रची काळजी करतेस? तुझं तर प्रेम नाहीये ना त्याच्यावरती. तेव्हा गिरिजा म्हणते की तुला कोणी सांगितलं माझं प्रेम नाहीये? आमचं लग्न झालंय आता आणि माझं माझ्या नवऱ्यावरती प्रेम तर असणारच ना. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो गिरिजाला मारण्याचा. त्यामुळे तो आपल्या माणसांवरती भयंकर चिडलेला असतो आणि आता दुसरा काहीतरी प्लॅन शोधून काढा गिरिजाला लवकरात लवकर मारण्याचा, असं आता सांगून ठेवतो. त्यानंतर संक्रांत असल्यामुळे गिरिजा आता सगळ्यांसाठी तिळगुळ बनवत असते. वासंती म्हणत असते, गिरिजा तुझ्या हाताला चटके बसतील, मी तुला मदत करते. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की नाही नको आई, तुम्ही बसून घ्या, मी आता सगळ्यांसाठी छान अशी तिळगुळ बनवते. तेव्हा सावी म्हणत असते की तिळगुळ बनवते गिरिजा, मला तर तिळगुळ खूप आवडतात. उर्वशी म्हणते, हो का, पण तुला खाता येणार नाही आहेत, कारण मी आता त्या तिळगुळमध्ये आहे ना काहीतरी मिक्स करणार आहे. तिचे तिळगुळ मी खराब करून टाकणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की जास्तीचं मीठ टाकते आणि तिचे तिळगुळ पूर्णपणे खराब करून टाकते. तेव्हा गिरिजा आता किचनमध्ये नाही आहे हे बघितल्यानंतर तिने आता तिळगुळासाठी जे काही सगळ्या जिन्नस घेतलेल्या असतात त्याच्यामध्ये ती जास्तीचं मीठ टाकायला येते. तेव्हा गिरिजा तिला रंगेहात पकडते आणि म्हणते, काय करताय तुम्ही? सांगा ना, काय करताय? तिळगुळ खराब करण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यामध्ये मीठ टाकताय. आजचा दिवस गोड बोलण्याचा आहे म्हणून तुम्हाला जास्त काही बोलत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या माणसांसाठी तिळगुळ बनवते. त्याच्यामध्ये जर जास्तीचं मीठ टाकून आजचा दिवस कडू करण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी ते अजिबात खपून घेणार नाही. कळलं तुम्हाला? द्या ते मीठ इकडे आणि जा तिकडे. नाहीतर आता रुद्रला बोलवेन आणि त्यांना सांगेन तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा सावी म्हणत असते, ही गिरिजा कालपासून जरा जास्तच बोलायला लागली. रुद्रचं हिच्यावरती खूप प्रेम आहे ना, म्हणून ऐकत नाही कुणाचंच. त्यानंतर प्रेक्षकांनो, संक्रांत असल्यामुळे सगळेजण काळे कपडे घालून तयार झालेले असतात. गिरिजासुद्धा छान आता काळ्या रंगाची साडी नेसलेली असते, त्याच्यामध्ये ती खूप सुंदर दिसत असते. गिरिजाने बनवून ठेवलेले तिळगुळ असतात ती आता सगळ्यांना देते, पण इथे रुद्रला ती स्वतःच्या हाताने भरवणार असते. गिरिजाच्या आधी इथे सावी ते तिळगुळ घेते आणि रुद्रला भरवण्याचा प्रयत्न करत असते. ही गोष्ट आता अजिबातच गिरिजाला आवडत नाही. ती धावत पळत येते आणि सावीच्या हातातून तिळगुळ खेचून घेते आणि सावीला धक्का देऊन बाजूला करते आणि ती तिला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली रुद्रला पहिला तिळगुळ भरवायची? तिळगुळ मी बनवलेत ना, त्यामुळे मी आधी रुद्राला तिळगुळ भरवणार. बायको म्हणून तो माझा हक्क आहे, तो माझा अधिकार आहे. तेव्हा इथे सावीला ती आता झिडकारते, तिला रुद्रपासून बाजूला करते आणि तिळगुळ हातामध्ये घेऊन सगळ्यात आधी ती रुद्रला तिळगुळ भरवते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं ती आता रुद्रला म्हणते. तेव्हा रुद्रला सुद्धा खूपच छान वाटतं. तो सुद्धा तिळगुळ घेतो आणि गिरिजाला भरवतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, आज इथे गिरिजा मनापासून रुद्रला प्रेमाची कबुली देते. ती म्हणत असते की सावी, माझ्या नवऱ्याच्या मागेपुढे करायचं नाही, माझा नवरा फक्त माझा आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा गिरिजा म्हणते, खरं तेच बोलते, माझं प्रेम आहे तुमच्यावरती आणि माझ्या नवऱ्याकडे कुणी वाकडी नजर करून बघितलेलं कुठल्याही मुलीने मला का आवडेल? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, तुम्ही खरंच बोलताय? तेव्हा गिरिजा म्हणते, अगदी मनापासून बोलते. हिला सावीला वाटतं की माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे, पण असं अजिबातच नाही. माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे. हां, ही गोष्ट मी आधी तुम्हाला सांगितली नसेल, पण ही गोष्ट आधीपासूनच माझ्या मनामध्ये होती. मध्ये जे काही घडलं त्यानंतर मी प्रेम कबूल करायला नकार दिला, पण आता मी नकार देणार नाही आहे. जे काही आहे ते आहे, मी मनापासून तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाने सगळ्यांच्या समोरच रुद्रला प्रेमाची कबुली दिल्यानंतर
सावी खूपच जास्त जेलस होते आणि इथे उर्वशीला राग आलेला असतो. पण त्यांची कुणाचीही पर्वा न करता इथे आता गिरिजाने आपलं प्रेम रुद्रजवळ कबूल करत त्याला प्रेमाने तिळगुळ भरवलेला असतो. आणि इथे रुद्रने सुद्धा आता खूपच जास्त मोठ्या मनाने गिरिजाचं प्रेम हे स्वीकारलेलं असतं आणि तिलासुद्धा तिळगुळ भरून तिचं तोंड गोड केलेलं असतं. तर अशा रीतीने संक्रांतीच्या दिवशी एकमेकांचं तोंड गोड करत दोघांनी एकमेकांना इथे आता प्रेमाची कबुली देत प्रेम स्वीकारलेलं असतं.